गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप माय वॉइस अँड व्हिडिओ इज क्लिअर. चलो जी. So let's start with the routine activity. Just close your eyes, take a deep breath in and out. One more time, take a deep breath and out. One more time, take a deep breath in and out. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. जास्तीत जास्त लांब श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. लंबी और गहरी सांस लेना है. टेक अ डीप ब्रेथ वन मोर टाइम इन एंड आउट. लास्ट टाइम. टेक अ डीप ब्रेथ इन. दोन्ही हात वर करायचे आहे विथ द फुल जोश, विथ द फुल एनर्जी. ऍक्टिव्ह युअर बॉडी अँड से टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाइफ. गुड, ऑसम. चलिए शुरू करते हैं. सो जस्ट ओपन योर नोटबुक, पेन and write a gratitude for three things, three people, or three situations of your life. Write down what was the good thing about yesterday. कालच्या दिवसामध्ये, संपूर्ण दिवसामध्ये कुठली अशी गोष्ट आहे, कुठली अशी गोष्ट तुम्हाला आठवते कालच्या दिवसातली, ज्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणू इच्छिता, जी चांगली गोष्ट तुम्हाला वाटली असेल कालच्या दिवसात. ओके, सो जस्ट गो अँड राईट इट डाऊन. ओके, सो I will share today's affirmation with you. Mhm. कालच्या दिवसातला बेस्ट पार्ट काय होता ते आपल्याला लिहायचं आहे शॉर्टकटमध्ये आपल्या डायरीमध्ये. आणि आजच्या दिवसाचं इंटेन्शन आपल्याला लिहायचं आहे की आजच्या दिवसाचं इंटेन्शन काय आहे.
ओके, सो आजचा प्रश्न आहे आपल्याला, तो लिहून घ्यायचा आहे. हू एक्सप्रेस्ड लव्ह टू यू लेटली? म्हणजे मागच्या काही काळामध्ये असं कोण व्यक्ती आहे, असं कोण आहे आपल्या आसपास, ज्यांनी प्रेमाचा अनुभव दिला आपल्याला. ओके. हू एक्सप्रेस लव्ह टू यू लेटली. ओके. मग ते व्यक्ती असू शकतो, किंवा मग ते पेट असू शकते, किंवा मग एनीथिंग. ओके, यू फील की आपको फील हुआ प्यार के बारे में, आपको फील हुआ लव के बारे में, यू फेल दैट 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 पर्टिकुलर थिंग हैज एक्सप्रेस्ड लव. ओके. ठीक आहे. चला, आजची अफर्मेशन लिहा. आजची अफर्मेशन आहे, माय वर्क इज माय ब्लेसिंग. माय वर्क इज माय ब्लेसिंग. आय लव वर्किंग एव्हरी डे. आय एम गेटिंग एव्हरी डे. आय एम गेटिंग क्लोज टू माय ड्रीम. मराठीमध्ये लिहून घ्या. माझं काम हे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मला काम करायला आवडते. प्रत्येक दिवशी मी माझ्या स्वप्नांच्या आयुष्याच्या जवळ पोहोचत आहे. काही लोकांना एक गैरसमज असतो की बाबा मी हाऊसवाईफ आहे तर मला काही काम नसते. ते सगळ्यात मोठं काम आहे. काही लोकांना अजून एक गैरसमज आहे की मी रिटायर्ड आहे तर मग मला काही काम नसते. तो पण सगळ्यात मोठा गैरसमज आहे. काहीतरी तर आपण करत असतो दिवसभरामध्ये. ओके. आणि ते काहीतरी म्हणजे आपलं काम आहे. ओके. सिम्पल, जर का आपण एका ठिकाणी बसून एका गोष्टीवर लक्ष जरी ठेवत आहे तरीही आपण काहीतरी करत आहोत. सो असं कोणीच नाही आहे या जगात की जो काही काम नसेल करत. काम तर 100% आपण काहीतरी करत असतो. फक्त आपण त्याला तेवढी व्हॅल्यू करत नाही. ओके. अपने को ऐसा लगता है कि ये तो हाँ ठीक है, ये तो नॉर्मल है, बट एक्चुअली इट्स अ बिग डील. ओके. सो उसको वैल्यू करना है. सो लिखो, आई लव माई जॉब, माई वर्क इज माई ब्लेसिंग, आई लव वर्किंग एवरी डे, आई एम गेटिंग क्लोज टू माई ड्रीम लाइफ. ठीक है जी. चलो. सो अभी शांति से बैठ जाओ, पेन पेपर रख दो साइड में. ओके. सो काहीच दिवस आपल्याकडे आता शिल्लक आहेत. आजची तारीख जी आहे ती 15 आहे. 16 आणि 17 हे 2 दिवस आपले शेवटचे दिवस आहेत. त्यानंतर आपलं 20 किंवा 21 पासून पुन्हा एक मॉर्निंग सेशन चालू होणार आहे. पण ते सेशन पेड आहे. सो त्याच्या सीट्ससुद्धा फार लिमिटेड आहे. सो ज्यांना कुणाला यायची इच्छा असेल त्यांना मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्हाला 5,000 5,000 असं दोन याच्यामध्ये पेमेंट करावं लागेल. आजची तारीख आहे 15. सो फार तर फार 20 पर्यंत तुम्ही तुमची सीट कन्फर्म केली पाहिजे. म्हणजे 5 दिवस आहेत आपल्याकडे अजून. 16 17 18 19 20, 5 दिवस आहेत. ठीक आहे. सो नंबर्स तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. आता इतके दिवस झाले तुम्ही आमच्यासोबत आहात, आमचे नंबर जर तुमच्याकडे नसतील तर मग तर मला असं कुठंतरी जाऊन डोकं आपटावं लागेल. नंबर जर नसतील तुमच्याकडे तर. ठीक आहे. सो आय होप की नंबर सर्वांकडे असतील सेव्ह. ठीक आहे जी. चलो. सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. कारण हा प्रवास जो तुम्ही केलेला आहे ऑलरेडी आता 25-26 दिवसाचा, याला पुढं एक्सटेंड करायचं असेल तर, कारण की आता आपण 25-26 दिवसाचा प्रवास केला. सो आता 1 2 3 दिवसाचा मधात ब्रेक घेऊ ऑब्व्हियसली. थोडासा ॲक्च्युली ब्रेक नाही घ्यायला पाहिजे, पण आपण ब्रेक घेऊ टू रिलैक्स आवर माइंड एंड आवर बॉडी. और फिर से 90 दिन की दौड़ लगाएंगे अपन. यू अंडरस्टैंड कि अभी 26 दिन 28 दिन दौड़े हैं. अभी थोड़ा सा रुकेंगे, थोड़ा ब्रेक घेऊ, और फिर अपन 90 दिन की दौड़ लगाएंगे. दैट इज अ नॉन स्टॉप. ओके. सो दैट विल बी, तुम्हाला येतीलच त्याच्या स्टोरीज वगैरे. ठीक आहे. चला. सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. ओम उच्चारण करायचं आहे आपल्याला. सो आज बघा, ओम उच्चारण करण्याचे
2 ते 3 प्रकार आहेत वेगवेगळे. ओके, कोणी काही शिकवते, कोणी वेगळं शिकवते, कोणी वेगळं शिकवते. सो एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ओचा उच्चार कमी आहे, म चा उच्चार मोठा आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ओ 50% आहे आणि म 50% आहे. ओ असं. ओके. सो 50-50% आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ओ लांब आहे आणि म शॉर्ट आहे. तर तुम्ही कोणता करत आहात, कोणताही करा, काही नाही, त्याने हे होत. ओके. पण ओमचं उच्चारण करताना ओ, ऊ, ओम असं असंही देते. ठीक आहे. सो ते मी सायंटिफिकली तुम्हाला उद्या समजावून सांगेन. उद्याचा आपला दिवस आहे. पण आता आपण जसंही करत असू आपल्या, सी ऑलवेज आई बिलीव दैट आपका जो इंटेंशन है वो अच्छा होना चाहिए कोई भी चीज़ करने का. कैसे करते हो आप, उससे भी ज़्यादा मायने ये रखता है कि आप क्यों कर रहे हो. ओके, दैट इज़ वेरी वेरी इंपॉर्टंट. दुनिया क्यों के पीछे भागती है, पण त्याच्यापेक्षा, नाही सॉरी, दुनिया कैसे के पीछे भागती है, की कसं करायचं, कसं करायचं त्याच्यात जातात जास्ती लोक, है ना. सो उसको बोलते हैं लॉजिकल माइंड. बट मैं सोचता हूँ कि आप क्यों, क्यू पे फोकस करो, की का करायचं आहे, का करतो, काय इंटेन्शन आहे माझं. तर ते जर का प्युअर असेल तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. चला, 5 टाइम्स ओम उच्चारण करूया. डोळे बंद करायचे आहे सर्वांनी. टेक अ डीप ब्रेथ. डोळे आपल्याला बंदच ठेवायचे आहेत आणि हळूहळू इथून आपल्याला आपल्या आजच्या प्रवासाकडे जायचं आहे. काही क्षण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. फोकस ऑन युअर ब्रेथ एव्हरीबॉडी. फोकस ऑन युअर ब्रेथ. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे. आणि आजचं जे ध्यान आहे किंवा आजचं जे मेडिटेशन आहे, इट इज नॉट अबाउट दी रेग्युलर मेडिटेशन. आजचं ध्यान शरीर, मन, भावना यामध्ये शांतता, संतुलन, बॅलन्स आणि पुनर्निर्मितीची एक भावना जागृत करणारा आहे. आज एका सुवर्ण प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये आपण एक उपचार करणार आहोत. जो उपचार या ब्रह्मांडाच्या ऊर्जेच्या माध्यमातून होणार आहे. आपण आपल्या शरीराला आणि मनाला संरक्षण आणि अंतर्गत आरोग्य प्रदान करण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. सो रिलॅक्स बसायचं आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. 3 वेळा आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाद्वारे बाहेर सोडायचा आहे. आणि मनात एक इंटेन्शन
बोलायचा आहे, एक संकल्प बोलायचा आहे. मी उपचार, शांतता आणि संतुलनासाठी स्वतःला खुलं करत आहे. मी उपचार, शांतता आणि संतुलनासाठी स्वतःला खुलं करत आहे. आय एम ओपनिंग माय सेल्फ फॉर द कामनेस, बॅलेन्स अँड ट्रीटमेंट. श्वासामध्ये हळूहळू स्थिरता आणायची आहे. प्रत्येक श्वास हा आपल्या मनाला अधिक जास्त शांत करत आहे असं फील करायचं आहे. प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील जडत्व, शरीरातील ताण, त्याला हळूहळू आपण बाहेर सोडून देतोय आणि बाहेरच्या या वातावरणासोबत ते मिक्सअप होऊन जाते असं फील करायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा म्हणायचं आहे, मी शांतता घेतो, मी ताण सोडतो. मी शांतता घेतो, मी ताण सोडतो. इमॅजिन करायचं आहे, ब्रह्मांडाकडून, आकाशातून एक सोनेरी रंगाचा प्रकाश आपल्याकडे येतोय. आपण ध्यानामध्ये बसलेले आहोत आणि आपल्या सहस्त्रार चक्रामधून म्हणजेच डोक्याच्या टाळूच्या भागामधून तो प्रकाश आपल्या शरीरामध्ये अलगद उतरतो आहे अशी कल्पना करायची आहे. हा प्रकाश थोडासा उबदार आहे. हा प्रकाश प्रेम देणारा, संरक्षण देणारा आणि उपचाराची भावना देणारा आहे. तो डोक्याच्या शिखरापासून आपल्या शरीरामध्ये हळूहळू प्रवेश करत आहे. त्याला फील करायचं आहे. त्या प्रकाशाला आपल्या शरीराच्या ईच अँड एव्हरी पार्टमध्ये आपल्याला हळूहळू फील करायचं आहे. जसं आपण डोक्यावर पाणी ओततो आणि ते पाणी हळूहळू हळूहळू संपूर्ण शरीरावर खाली उतरते, अगदी त्याचप्रमाणे हा प्रकाश सुद्धा डोक्यावरून हळूहळू खाली येत आहे असं त्याला इमॅजिन करायचं आहे, फील करायचं आहे. आणि तो प्रकाश आता आपल्या फोरहेडवर, तिथून आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर, फेसवर, तिथून हळूहळू आपल्या थ्रोट चक्र म्हणजेच आपल्या घशाकडे, तिथून आपल्या हृदयाकडे येत आहे. त्याला आपण फील करू शकत आहे, त्याला आपण अनुभव करू शकत आहे. त्याचा उबदारपणा, त्याची फीलिंग आणि त्या प्रत्येक पार्टमधून जाताना तिथे असलेली जी काही अडचण आहे, जो काही पेन आहे, त्याला सुद्धा तो रिमूव्ह करतोय आणि त्याला सुद्धा तो व्यवस्थित करतोय असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. तिथून हळूहळू पोटाकडे तो आपल्या जातोय. सो आपल्या डायजेशन सिस्टमला तो अगदी ठीक करून देतोय हे बघायचं आहे. तिथून खाली आपल्या हातामध्ये, पायामध्ये, प्रत्येक एकेका अवयवामध्ये त्या सुवर्ण प्रकाशाला आपल्याला इमॅजिन करायचं आहे. आणि आता आपल्या संपूर्ण शरीराकडे बघायचं आहे. आपलं शरीर अगदी लाईट आणि तेजोमय झालेलं आहे. आणि त्या शरीरामध्ये जिथं कुठं पेन ची फिलिंग असेल किंवा काही रिकव्हरी असेल, ती रिकव्हरी या प्रकाशाच्या माध्यमातून होत आहे. हा प्रकाश ॲज अ विटॅमिन आपल्या शरीराला पोषक ठरतो आहे आणि आपल्या शरीराला रिकवर करण्याचं काम करतो आहे. सो काही क्षण त्याला आपल्या शरीराला रिकवर करण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्याला फील करायचं आहे प्रत्येक पार्टमध्ये त्याचे सेन्सेशन, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याच्या फीलिंग्स. शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये बघा आपल्याला फील होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये पेन आहे, त्रास आहे, त्या ठिकाणी जरा जास्त व्हायब्रेशन आपल्याला फील होणार आहेत.
पण त्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून, त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण आपल्या बॉडीला रिकवर करतो आहे टू द ओरिजिनल, त्याच्या ओरिजिनल रूपामध्ये, त्याच्या ओरिजिनल जे काही वर्किंग कंडिशन होती त्याच्यामध्ये आपण आपल्या बॉडीला रिकवर करतो आहे इन द ओरिजिनल फॉर्म ऑफ बॉडी. ज्या ज्या भागात शारीरिक, मानसिक, भावनिक ताण जाणवतो त्या ठिकाणी हा प्रकाश थांबतो आहे अशी कल्पना करा आणि अगदी सौम्यपणे त्या ठिकाणी आपले उपचार करतो आहे अशी कल्पना करा. तो भाग ज्या ठिकाणी आपल्याला ताण जाणवतो, त्रास जाणवतो, पेन होतो, तो उबदार आहे, तो हलका झालेला आहे आणि तो हळूहळू मोकळा होत आहे याला फील करायचं आहे. आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, माझ्या प्रत्येक पेशींमध्ये संतुलन जागृत होत आहे. मी या उपचाराला स्वीकारतो आहे. मी या उपचाराला स्वीकारतो आहे. मी या उपचाराला स्वीकारतो आहे. आता हा सुवर्ण प्रकाश प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत आहे. तुम्ही सुरक्षित, समर्थ आणि ऊर्जावान फील करत आहात. हा प्रकाश तुमच्या सभोवताली एक ऑरा क्रिएट करत आहे, एक कवच क्रिएट करत आहे. जे कवच तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा एक चांगली इम्युनिटी आणि एक चांगलं रिकव्हरी सिस्टम तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी देणार आहे. आपलं काम एवढंच आहे की या प्रकाशाला वारंवार आपल्याला आठवत राहायचं आहे. पुन्हा पुन्हा त्याला तो रिकव्हरीचा टाईम जसा आपण आता दिलेला आहे, तो रिकव्हरीचा टाईम, तो रिकव्हरीची वेळ तुम्हाला त्याला द्यायची आहे आणि तो त्याचं काम करत राहील. पुन्हा म्हणायचं आहे की मी प्रकाशाने संपूर्णपणे आच्छादित आहे. मी शांत आणि संतुलित आहे. माझा प्रत्येक श्वास सुवर्ण प्रकाशाला माझ्या शरीरामध्ये घेतो आणि प्रत्येक सोडलेला श्वास माझ्या शरीरातील, मनातील, भावनेतील नकारात्मकता हळूहळू बाहेर सोडत आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहेत. पुट युअर हँड्स ऑन युअर हार्ट. आणि ज्या शरीराला तुम्ही आता टच केलेलं आहे त्या शरीराबद्दल, मनाबद्दल, आजच्या जीवनाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे. मी कृतज्ञ आहे असं 3 वेळा म्हणायचं आहे. एक खोल श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. माझ्या मागे मागे म्हणा, हे ईश्वरा, आज तू दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून तुझा आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हायचं आहे. 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. हळूहळू जेव्हा कधी तुम्ही तयार असाल, स्लोली स्लोली यू कैन ओपन योर आईज. धीरे धीरे से आंखों को खोलना है, वापस आना है. वेलकम एवरीबॉडी. राइट योर एक्सपीरियंस इन योर नोटबुक. एवरी डे कीप दिस प्रैक्टिस कि हर बार लिखना है. लिखना बहुत इम्पॉर्टंट है. आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि ते हिंदी विषय शिकवायचे आम्हाला त्यावेळेस. आणि त्यांनी एक
वाक्य सांगितलं होतं. ते वाक्य मला अजूनही लक्षात आहे. ते वाक्य असं होतं की 100 बार बका और 1 बार लिखा. सो जी गोष्ट आपण 100 वेळा बोलतो तेवढी पॉवर 1 वेळा लिहिण्याची आहे. सो ऑलवेज रिमेंबर. आणि तेव्हापासून शाळेपासून एक सवय आहे मला की मी डायरी लिहितो. तेव्हापासून आज मी लोकांना डायरी लिहायला शिकवतो. ओके. सो ही सवय. ओके. सो कोणतीही एक सवय माणसाला लहान किंवा मोठं बनवत असते. कोणतीही एक सवय माणसाला आरोग्यदायी किंवा आजारी बनवत असते. कोणतीही एक सवय माणसाला यु नो यश किंवा अपयशाकडे नेत असते. सो सवय फार महत्वाची आहे. आणि या 90 दिवसामध्ये, पुढच्या 90 दिवसामध्ये आपण सवयींवरच फोकस करणार आहोत. ठीक आहे. चलो लिखो जी. लास्ट प्रोसेस करूया मग आपण, ज्याला आपण कपालभाती म्हणतो. सो कपालभाती हळूहळू आपल्याला 300 पर्यंत घेऊन जायचं आहे बरं का. 300 स्ट्रोक. आता तुम्ही 2च दिवस राहिलेले आहे आपले, पण तुम्ही घरी प्रॅक्टिस चालू ठेवा. ओके. बघा किती पर्सेंट प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. जर का करू शकले तर फारच चांगली गोष्ट आहे. आणि कंटिन्यू करत राहा. ओके. सो 300 पर्यंत त्याला न्यायचं आहे हळूहळू. अगले 2 महीने भी लग गए अपने को 300 जाते हुए, कोई दिक्कत नहीं है. 300 जर का पोहोचले तुम्ही, और रोज जर का तुम्ही वेळ काढून 300 स्ट्रोक करत आहे, सो अगले 6-8 महीने में बहुत ज़्यादा आप फरक देखेंगे. हे बघा, आपण काही केलं तरीही 6 महिने जाणार आहेत. आणि आपण काही नाही केलं तरी 6 महिने जाणार आहेत. पण जर का काहीतरी केलं आपण, तर ते 6 महिने वेगळे असतील. ओके. आणि जर काहीच नाही केलं तर ते सेम असतील. जसं आज चालू आहे तसं 6 महिन्यानंतरही चालू असेल. बट अगर कुछ एफर्ट्स लगाएंगे, 2-4 चीज़ें करेंगे, शायद कभी फेल हो जाएंगे, शायद कभी पास हो जाएंगे. ओके. जो भी हो रहा है, लेकिन अगर आप एफर्ट्स लगाएंगे तो शायद अगले 6 महीने, अगला साल थोड़ा सा अलग हो सकता है. माझे एक मेंटर होते. त्यांनी एक वाक्य बोलले होते. त्यावेळी दिवाळीची वेळ होती. आम्ही असंच क्लासला बसलो होतो. आणि एक काहीतरी 10-12 दिवसात काहीतरी दिवाळी होती. सो असतातच स्टुडंट असतातच असे. तर एका स्टुडंटनी त्यांना विचारलं की सर, दिवाळीची सुट्टी आहे का आपल्याला? आपल्या क्लासला दिवाळीची सुट्टी असणार आहे का? असं विचारलं. आता स्टुडंट म्हणजे काही छोटे स्टुडंट नव्हते, सगळे मोठे होते. 40 वर्षाच्या वरचे होते सगळे स्टुडंट. ओके. सो त्यांनी एक, काय करायचं म्हणे सुट्टी घेऊन, असं विचारलं त्यांनी. म्हणे नाही सर, दिवाळीची तयारी करायची आहे थोडंसं. असं सांगितलं त्यांनी. तर ते म्हणे या वेळेस दिवाळी करू नका. त्यांचं काहीतरी नाव असेल XYZ समजा. ते म्हणे की, समजा मी एक्झाम्पलसाठी, काहीतरी नाव असेल त्यांचं, समजा शर्मा आहे, ते काहीतरी नाव असेल, की तुम्ही यावेळेस दिवाळी करू नका. तुम्ही यावेळेस फक्त हा विचार करा की याच्या पुढची कुठलीच दिवाळी आत्तापर्यंत केलेल्या दिवाळीपेक्षा छोटी नसली पाहिजे. प्रत्येक दिवाळी मोठी असली पाहिजे, हा विचार करा म्हणे यावेळेस. यावेळेस दिवाळी नका करू. आणि त्या पद्धतीनं काम करा म्हणे, असं त्यांनी सांगितलं. और वो बात सच है. ओके. उस साल मैंने भी दिवाली नहीं की. मैं बोला कि चलो यार, अभी जितना दिवाली में खर्चा करना है ना, वो सारा खर्चा खुद पे लगा दो. ॲडव्हान्स कोर्सेस शिकलो आम्ही, डिजिटल मार्केटिंग शिकलो आम्ही. ते सगळे खर्च आम्ही त्याच्यावर केले. सगळा वेळ आम्ही त्याला दिला, 16-16, 18-18 तास. और उसके बाद की एक भी दिवाली ऐसी नहीं की जो चेंज नाही हुई. ओके. सो कधीतरी तो वेळ द्यावा लागेल. आज, उद्या, परवा कधीतरी द्यावा लागेल. सो सोच लो की वो अभी दे दे. तो क्योंकि आज आपण त्या मोमेंटम मध्ये आहोत. आज त्या त्या स्पीडमध्ये आहोत. ओके.
आपण म्हणतो ना की आता रस्त्याने इकडे जात आहे का, घेऊन घ्या रस्त्यानेच ते 2 कामं करून घ्या. कारण नाही तर मग घरून पुन्हा यावं लागेल ते काम करण्यासाठी. तर आता आपण रस्त्यात आहोत ऑलरेडी. आता घरी जाऊन पुन्हा येण्यात काही अर्थ नाही आहे. ऑलरेडी यू हॅव स्पेंट मोर दॅन यु नो 25 days, 25, 26 days. So it is time to jump or to take a next step. ओके, चला. सो कपालभाती करूया पटापट 120 steps and then we'll wrap up for the day.